सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या संदर्भामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता ज्याला सुप्रमा म्हणतात ती मिळाली। काल काही पेपरला थोडंसं त्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं, म्हणून आज या बाबतीचा खुलासा करावा म्हणून आजची ही प्रेस बोलवली होती। दुपारी काही तालुक्यातली आमची सिनियर मंडळी मला भेटली आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला, शेतकऱ्याचं कंबरट मोडलंय, लोक बागा तोडायला लागलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकमेकाची जिरवण्याच्या नादामध्ये इकडे लक्ष कोण देणार। तेव्हा हे विषय थोडेसे तालुक्यातल्या लेवलवर थांबले पाहिजेत। सोशल मीडिया अमकं तमकं हे आपण रोज करत बसलो तर आमचे प्रश्न घेऊन कोण लढणार, याविषयी थोडी चर्चा झाली साधक बाधक। आणि तुम्ही जरा सिनियर आहात, तुम्ही या पद्धतीनं ह्या सगळ्या भूमिका थांबल्या पाहिजे। श्रेयवादाची लढाई तुम्ही नंतर करा, पण आधी आमचे प्रश्न सोडवा, अशी काही जुनी जाणती मंडळी दुपारी तास दीड तास आमची साधक बाधक चर्चा झाली। त्यांनी काही सूचना केल्या। वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ काही सिनियर मंडळी आबांच्या बरोबर, दिनकर आबांच्या बरोबर काम करणारी मंडळी आली आणि मग आम्ही साधक बाधक चर्चेतून निर्णय घेतला की आज आपण प्रेस घेऊन हे फक्त दाखवू, टीका टिप्पणी फसवा फसवी कुणी काय केलं याचा न उहापोह करता जे केलंय काम ते तुम्ही दाखवा आणि ह्या स्पर्धेमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय ह्याच्याबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे, ते लढे मोठे करा आणि मग आम्हाला यश मिळू द्या, अशा भूमिका सांगितल्यामुळं आज आपण ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला फक्त दाखवतोय। आणि मला त्यांनी आव्हान करायला सांगितलं, तुम्ही मागे एकदा मी मोर्चाच्या वेळी आव्हान केलं होतं की शेतकरी उद्ध्वस्त झालाय, तुम्ही ह्या लढ्यामध्ये आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सामील व्हा, ही भूमिका माझ्या वतीने मी पुन्हा एकदा आवाहन करतो। यासाठीच ही आजची प्रेस बोलवलेली आहे। विमानतळाचा विषय मध्ये एक दीड महिन्यापूर्वी एक मीटिंग झाली। मी याच्यासाठी खूप प्रयत्न केला। ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांच्याकडे ज्यावेळी खातं होतं त्यावेळी त्याचा पाठपुरावा मी खूप केला। किमान 350 एकर किमान जमीन धावपट्टी सहित एअरपोर्टला लागती। आपल्या इथं MIDC ची जी जमीन आहे, MIDC ची म्हणजे कोल्हापूरचं विमानतळ असं त्याला पडनाव आहे, ती 160 ते 165 एकर जमीन आहे। अजून 200 एकर जमीन अक्वायर केली पाहिजे, ती राज्य सरकारनं अक्वायर करून एअरपोर्ट अथॉरिटीला दिली पाहिजे, तेव्हा इथं ॲग्री विमानतळ होऊ शकेल। त्यांनी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, त्या कामाला शुभेच्छा। ड्रायपोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या कमिटीनं निष्कर्ष केला। या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी समजावून सांगितलं, त्यांच्या कमिटी येऊन त्याचं सिलेक्शन झालं। रांजणीला त्यावेळी शेती मेंढी पालन संस्थेची जी महामंडळ आहे ती जागा देण्यास त्यांनी नकार दिला होता, त्यामुळे तिथल्या 30-40 एकरामध्ये ते होणार नाही, म्हणून आपण रांजणीचं ठिकाण बदलून त्या ठिकाणी सलगऱ्याला गेलो। 550 एकराचं ते गायरान आहे आणि त्या गायरानामधून तो रस्ता जातोय बेंगलोर ग्रीन हायवे, तेव्हा त्या रस्त्याला लागून व्हावं, पण तिथेही काही गोष्टी अडचणीच्या झाल्या। पण सगळे रिपोर्ट MIDC कलेक्टर ऑफिस, त्या उद्योग मंत्र्यांच्या बरोबरच्या बैठकी, त्याचे मिनिट्स गडकरी साहेबांनी स्वतः उदय सामंत साहेबांना फोन केला होता आणि ते सगळं प्रकरण त्या मार्गाला आहे। आता त्याच्यासाठी प्रयत्न चाललेला आहे, आनंद आहे। हे काम लवकरात लवकर यासाठी माझ्याही शुभेच्छा आहेत, पण त्या ठिकाणी जागेचा वाद न करता जिथं जागा आहे तिथं करायला हरकत नाही। जर ती शेळी मेंढी पालन महामंडळाकडून जागा मिळत असेल तर ते रांजणी इथं व्हायला हरकत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।